तयार झालाय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारा गाजराचा हलवा. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. महालक्ष्मीचे गुरुवारचे उपास चालू झालेले आहेत आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर मी महालक्ष्मीसाठी प्रसाद नैवेद्य बनवत आहे गाजराचा हलवा. तर आता आपण पहिलं साहित्य पाहूया. इकडे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे. कलरसाठी मी अर्धा बीट किसून घेतलेला आहे. इकडे 10-12 काजू आहेत आणि 10-12 बदाम आहेत. 1 वाटी साखर आहे, 3 वेलची आणि इकडे 50 ग्राम मिल्क पावडर आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे. तर आता मी हलवा बनवायला सुरुवात करते. इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम करून घेतलेली आहे. आपण घालूया 1 मोठा चमचा तूप घालूया आणि तूप वितळून घेऊया. साजूक तूप आहे गाईचं, चवीला छान असतं. तूप गरम झालं की घालूया गाजराचा आणि बिटाचा खीस. आता सगळा खीस आपण तुपामध्ये छान परतवून घेऊया, म्हणजे खीस पण शिजला जातो आणि तूप जे आहे ना ते सगळं खिसामध्ये मिक्स होतं. खीस तुपामध्ये छान परतून झालेला आहे. नंतर मी घालणार आहे 1 मोठा प्याला आहे दूध घट्ट पाहिजे. दूध घातलंय. दूध घातल्यानंतर लगेचच साखर आणि वेलचीची पूड घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता दूध घातलेलं आहे तर आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवून गाजराचा खीस शिजवून घेऊया. आपलं गाजराचं खीस शिजून तयार झालेलं आहे. गाजर डोळ्यासाठी चांगलं असतं आणि बीटामुळे रक्त वाढतं. तर आपण मध्ये मध्ये हा मेनू बनवायला काही हरकत नाही. आत्ता मी घालते दूध पावडर, कारण आपला खीस शिजून झालेला आहे. दूध पावडर शेवटी घालायची आणि क्रश केलेले काजू आणि बदामाचे तुकडे आपण हे छान हलवून घेऊया, मिक्स करूया आणि परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. हा गाजराचा हलवा आहे ना, पौष्टिक असतो, चवीला खूप छान लागतो. लहान मुलांना तर खूप आवडतो आणि सगळ्यांसाठी चांगला आहे, तब्येतीला चांगला आहे. तर करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. इकडे गाजरामधलं दूध सगळं मी आटवून घेतलेलं आहे आणि हे बघा, आता आपला गाजराचा हलवा तयार झालाय. कलरही खूप छान आलेला आहे. चवीला तर अप्रतिम लागतो. करून बघा आणि पौष्टिक आहे, सगळ्यांना आवडतो. हे बघा किती छान झालेलं आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.